जर तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतात आणि तुमच्या पॉलिसींत ह्यो हेल्थ इन्शुरन्सचे फीचर्स नांतर जाल्यार दयेक करून हेल्थ इन्शुरन्स घेनाका. कित्याक म्हणटात की जायते पुटी आम्ही हेरांनी सांगले म्हणून इन्शुरन्स घेता या मुखार खंयच्याय आमकां मेडिकल एमर्जन्सी गरज पडटा म्हणून घेता. पूण हेल्थ इन्शुरन्स कितें आसा कितें ना तें समजून आसतना घेतल्यार मुखार आमकां गरज पडटना आम्ही एकच इन्शुरन्स एडवायझराक दुरसजे पडटा नांतर जाल्यार कंपनीक दुरसातात वा म्हणजे पैसे गेले नाही म्हणून सुटसुटतात. त्या देखून तुम्ही इन्शुरन्स घेवच्या पहिले दयकन हे संगती गमनान दवरा. हांव डॉक्टर मारिया प्रमिळा फायनान्शियल कोच आणि चार्टर्ड वेल्थ मॅनेजर जायते जणांक हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स सांगतस फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम्स करणं सांगतस वेल्थ क्रिएशन वेल्थ मल्टिप्लिकेशन आणि वेल्थ प्रोटेक्शनाक गरजेचे सर्व सर्व्हिस देवन जायते जणांनी असो फायदो जोडला. त्या खातीर जर तर तुम्ही येदोळ तुमकां हाच्या विशयान माहीत ना जाल्यार दयकन माहीत घेया. ताच्या उपरांत खंयचेय प्रॉडक्ट सिलेक्ट करा. पहिल्या सुवातेर कशेंय तुम्ही इन्शुरन्स घेतात पूण इन्शुरन्स घेतल्या उपरांत क्लेम येतना कित्याक तुमच्या पॉकेटींतल्यान तुम्ही पैसे भरीत म्हळ्यार जायते इन्शुरन्स पॉलिसींत सब लिमिट्स असतात. ओके इवन तुवें 10 लाख कवरेज कान गेला तर जाल्यार असल्या संगतींक आम्ही इतलेच पैसे दिता. फॉर एक्झाम्पल कॅट्रॅक्ट, फॉर एक्झाम्पल नी रिप्लेसमेंट, फॉर एक्झाम्पल लाईक कॅन्सर हार्ट प्रॉब्लेम असल्याक आम्ही इतलेच दिता. म्हणून जर तर खंयच्याच रितीन तुमकां सब लिमिट्स आसा तर जाल्यार ती पॉलिसी खंयची पळोवन कान घेया. जायते पोटी थोड्यांक खंयचेच इन्शुरन्स पॉलिसी मेळनात पूण आसल्या पैकी तांच्या पिडेक लागून स्पेसिफिक डिझीज रिलेटेड इन्शुरन्स दिले जाल्यार ती दुसरी गजाल. पूण जर तर तुमच्याच इन्शुरन्सांत तुमकां इन्शुरन्स मेळचे हर एक अर्हता आसा पूण तुमच्या इन्शुरन्सांत प्रीमियम उणे करच्याक जर तर तुम्ही थोडे सब लिमिट्स ऍड केल्यात तर जाल्यार मुखार तुम्ही तोंदरेक वळख जातात. त्या देखून दयेकन तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीन कसलेच सब लिमिट्स नातल्या बरी पडया. सब लिमिट्स म्हळ्यार तुमच्या पॉकेटींतले तुम्ही थोडे पैसे कंपनीक दिवंक आसता हर एका क्लेमा ते दळा. नेक्स्ट कन्झ्युमेबल्स जायते पोटी ग्लाउज सिरेंज ऍडमिशन चार्जेस आणि असे मात्र नाही जायते थोडे संगतींक आम्ही पे करीचे पडटा. पूण कितल्या मट्टाक आम्ही पे करी जाय जायते पुटी जायत्यो कंपनी जाता तितले नॉन पेएबल आयटम्स कव्हर करतात. हाका म्हणटात मॅक्झिमम कव्हर केअर शील्ड म्हणून पुरो या तुमकां शील्ड गार्ड म्हणून पुरो या दुसरी दुसरी नावां असतात पूण एडिशनल ऍड ऑन्स असतात. म्हणजे सांगल्यार तुम्ही इल्लीशी एडिशनल प्रीमियम बांदूंक आसता पूण फाल्यां जर तर चिंत्या 1 लाख क्लेम आयले जर तर तुमके नॉन पेएबल आयटम्स तर नॉर्मली 10 to 15% येता म्हणून सांगल्यार 10 ते 15,000 तुम्ही आतां ते बांदीचे पडटा. तेंत तुमकां केअर शील्ड आसूंक पुरो क्लेम गार्ड आसूंक पुरो असले थोडे बेनिफिट म्हळ्यार ऍड ऑन्स आसात तर जाल्यार ते दळा तुमकां मॅक्झिमम नॉन पेएबल आयटम्स कव्हर जाता. म्हणजे कितलेशे जण क्लायंट्सांक म्हणजे कितलेशे जण कस्टमर्सांक हेल्थ इन्शुरन्सांत जावंक पुरो डेंग्यू जाल्ले ते दळा जावंक पुरो ऍक्सिडेंट केस जाल्ले ते दळा सर्जरी जाल्ले ते दळा कितलेशे दाखले आसात एक रुपये बांदी नासतना हॉस्पिटलांत हांव डिस्चार्ज जाल्ले कित्याक तांकां ऍड ऑन्स दिल्ले आसा ते जावन आसा केअर शील्ड. सो त्या खातीर तुम्ही तुमच्या एडवायझरा कडेन पळोवन खान येया कसले ऍड ऑन्स तांतू आसा आणि तांतू तुमकां कितले बेनिफिट मेळटा गे म्हणून सांगून. तिसरी गजाल जावन आसा रूम रेंट कॅपिंग. जायते पोटी इन्शुरन्सांत रूम रेंट कॅपिंग असता. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करूया जर तर तुमचे 5 लाखाचे इन्शुरन्स आसा आणि तांतू 1% रूम रेंट आसा. जर तर 1% रूम रेंट म्हळ्यार तुमकां मेळचे 5,000 मात्र. ओके म्हाका 5,000 मेळटात म्हाका 10,000च्या रुमाक वचोंक जाय जे आम्ही केवळ 5,000 मात्र एडिशनल बांदतात म्हणून चिंतात तर जाल्यार तुम्ही सूख चिंतेत आसात. 5,000 एक्स्ट्रा म्हणून सांगल्यार 50% तुम्ही एक्स्ट्रा बांधते आसात. एक्झाम्पल 100% एक्स्ट्रा बांधते आसात तुम्ही. सो तुमचे कितले बिल येतात ताच्या बिल्लाक त्याच प्रमाणात तुम्ही एडिशनल कॉस्ट बांदूंक आसता. सो त्या खातीर तुमचे रूम रेंटा वयर होंदून तुमचे हॉस्पिटल बिल असता. त्या खातीर जर तर तुमच्या पॉलिसींत खंयचेच रूम रेंट कॅपिंग ना जावंक पुरो सिंगल स्टँडर्ड एसी रूम वा इवन सूट रूम आजकाल दितात तसले पॉलिसी आसा. जर तर तुमचे लाईफस्टाईल तुमकां कॉम्प्रोमाइज करूंक नाका
तर असल्या संदर्भाने दया करून तुम्ही रूम रेंट कॅपिंग नातले इन्शुरन्स घेवंक जाय. चौथी गजाल जावन आसा अनलिमिटेड रिस्टोरेशन. म्हण सांगल्यार जायते पुटी जे कितें तुम्ही सम इन्शॉर्ड द बेसिक सम इन्शॉर्ड कान गेला ते सम इन्शॉर्ड एकाच हप्त्या एका वर्सा भितर जर तर सगळे खबार जाले पूण तुमकां रिन्यूवल बनवूंक आनीक टाइम आसा त्या संदर्भात तुमचे कडेन खंयचेच सम इन्शॉर्ड या कव्हरेज ना तर जाल्यार तुम्ही कश्टार पडचे पडटा. त्या संदर्भात जर तर तुमच्याकडे रिस्टोरेशन बेनिफिट आसा मल्टिपल रिस्टोरेशन थोड्या पॉलिसीनी एकच पटी वन टाइम रिस्टोरेशन असता थोड्या पॉलिसीनी 3 टाइम रिस्टोरेशन असता थोड्या पॉलिसीनी मल्टिपल रिस्टोरेशन असता आणि जायत्या पॉलिसीनी थोडे कंडिशन्स असता. जर तर एका मनशाने एका पिढेक यूज केला तर जाल्यार त्याच मनशानं ते रिस्टोरेशन बेनिफिट परत त्या वर्सा सेम पिढेक यूज करच्या बरे ना. जायते पुटी असले कंडिशन असतात की त्या मनशान यूज करियेत पूण 45 डेज उपरांत यूज करियेत असले पूरा क्लॉज असत तर जाल्यार दया करून गमनात धरा. आजकाल जायते इन्शुरन्स कंपनीत असले क्लॉजेस नात त्या खातीर मल्टिपल रिस्टोरेशन एनी डिजीज एनी टाइम असले कान गेल्यार भोव बरें. सो त्या खातीर गमनात दवरा तुमच्यांत मल्टिपल रिस्टोरेशन तुमच्या पॉलिसींत आसा वा ना चेक करा. म्हळ्यार एक पॉलिसी एका वर्साक पयलें बिल तुम्ही तुमच्या बेसिक सम इन्शॉर्डांतले बांदिचंय तेंका बार जाल्या उपरांत सेकंड बिल ऑनवर्ड्स तुमचे सम इन्शॉर्ड कितले आसा तितलेंत ते एडिशनल घालतात पण तुमचे कडेन एडिशनल पैसे घेनात. हे सेकंड बिल उपरांत एप्लिकेबल जाता. सो त्या खातीर बेसिक सम इन्शॉर्ड बरें आसचे भोव गरजेचे. पांचवी गजाल नो क्लेम बोनस. जायते पटी तुमच्या आदल्यो पॉलिसी कान पळयल्या तर जाल्यार त्या पॉलिसीनी मे बी 100% नो क्लेम बोनस असता पूण एका वर्सा 25% सेकंड इयर 5% 5% 5% वा 10% असे इल्लेशे इन्क्रीज जाता. आणि एक कंडिशन असता थंय जर तर एका वर्सा तुम्ही इन्शुरन्स यूज केला तर जाल्यार येवच्या वर्सा तुमकां नो क्लेम बोनस दिनात. म्हळ्यार क्लेम केले तर जाल्यार नो क्लेम बोनस दिना. आजकाल जायत्या कंपनीनी असले पॉलिसी आयल्यात थंय इवन तुम्ही हे क्लेम केले बट स्टील येवच्या वर्सा तुमकां नो क्लेम बोनस मेळटा. क्युमुलेटिव्ह बोनस असे दुसऱ्या नावांनी ते आपयतात आणि ताका म्हणतात क्युमुलेटिव्ह बोनस म्हणून सांगून. आणि आजकाल असल्यो पॉलिसी आयल्यात की तुमकां हर एका वर्साक नो क्लेम बोनस 100% इन्क्रीज जावन येता. म्हण सांगल्यार जर तर तुम्ही आज 10 लाखाची पॉलिसी कान गेल्या एक 20 वर्सां उपरांत केवळ 10 लाख आले 20 लाख आल्यार खंडित पावना. कित्याक आज एक स्टंट गलीजे जाल्यार लगभग 7 ते 8 लाख रुपये चार्ज करते तसात. तेंत एक 5 वर्सां उपरांत एका स्टंटचे कॉस्ट 2.5 लाख रुपये आसले तेच आणि एक 20 वर्सां उपरांत एक स्टंट गलीजे तर जाल्यार कितले लाख रुपये जायचे पडत इमॅजिन करून पळया. हाका म्हणटात मेडिकल इन्फ्लेशन आणि हे दोळच्या डाटा प्रकार 12 to 14% मेडिकल इन्फ्लेशन आमच्या भारतांत आसा. सो त्या खातीर तुम्ही इन्शुरन्स घेताना नो क्लेम बोनस हर एका वर्सा इन्क्रीज जावचे वा 600% 1000% इन्क्रीज जावचे तसले नो क्लेम बोनस असल्यार दया करून कान घेया ताचे टर्म्स अँड कंडिशन समजून घेवन मागीर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेया. नेक्स्ट तुम्ही गमनात दवरिची जाल्यार सांगत वेटिंग पिरियड. हांवें म्हज्या हर एका म्हज्या व्हिडिओन सांगला 24 hours वेटिंग पिरियड. ऍक्सिडेंट केसीक थोड्या जणींक 30 डेज ताच्या उपरांत थोड्या सर्जरीक 2 वर्सां प्री एक्झिस्टिंग डिसीज असल्यार 3 वर्सां असे वेटिंग पिरियड असतात. पूण हांगा तुम्ही गमनात दवरिचे जाल्यार जायते पोटी आजकाल बीपी शुगर कोलेस्ट्रॉल डायबेटीक हे पुरा अस्थमा हे पुरो कॉमन जावन आसा. पूण ते आसा तर जाल्यार लिमिटर आसा तर जाल्यार तुमकां एकच म्हयन्यान ताका कव्हरेज मेळटा पूण तुम्ही एडिशनल प्रीमियम बांदूंक रेडी आसा जाय ताका म्हणटात इन्स्टंट कव्हर. सो त्या ना तर जाल्यार तुम्ही त्या रिलेटेड कसली पिडा मुखार आयली तर जाल्यार ताका वेटिंग पिरियड 3 वर्सां या 4 वर्सां असता तुमच्या पॉलिसी वयर म्हणून. सो त्या खातीर वेटिंग पिरियड कितली आसा म्हणून गमनात दवरून मागीर तुमचे हेल्थ इन्शुरन्स घेया. तितले मात्र नाही आजकाल झोन वाईज प्रीमियम आयला. म्हण सांगल्यार तुमचे झोन तुम्ही खंयच्या एरियांत आसात मेट्रोपॉलिटन सिटीन आसात गी या ल्हानशा सिटीन आसात गी हाच्या वयर होंदून तुमचे इन्शुरन्स पॉलिसी असतात. हे सर्व संगती गमनात दवरून मागीर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेया. जर तर तुम्ही येदळूच हेल्थ इन्शुरन्स घेतला आणि तुमकां सडीत बेनिफिट्स जायचे तर जाल्यार तुमचे रिन्यूवल येवच्या 1 वा 1.5 महिन्या पयले आमकां संपर्क केले तर जाल्यार
ताका लागती जाल्ली या बेस्ट इन्शुरन्स पॉलिसी तुमची म्हणून आमी तुमच्या गमनाक हाडटल्या. तुमकां जाय तर जाल्यार तुम्ही पोर्ट करूंक की साध्य आसा, पण पोर्ट करतना उडास दवरा. जर तर पयलीं क्लेम आसा तर जाल्यार वा खली मेजर व्हडली पिडा आसा तर जाल्यार दुसऱ्या कंपनीची कान घेवंक पाटी मुखार सरतात वा वेटिंग पिरियड घालतात. त्या खातीर ह्या दाळा तुम्ही हेल्दी आसात, फिट आसात, ते दाळा तुमकां चेंज करूंक आसा जाल्यार दुसऱ्या कंपनीक तुम्ही चेंज करीत बरे फीचर्स आजची इन्शुरन्स पॉलिसी घेया ही म्हजी विनंती जावन आसा. तुम्ही आज फर्स्ट टाइम म्हणजे या व्हिडिओ पयल्या तर युट्यूब चॅनलाक पळयत तर जाल्यार दयकन सबस्क्राईब करा. कोणी पूर्ण हेल्थ इन्शुरन्स घेतना येदोळ तुमच्या कुटुंबाच्यानी तांकां सगळ्यांक हो व्हिडिओ तांडिया, तांकां एक नॉलेज मेळोवन दी. तितले मात्र नाही जर तर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स ना तर तुम्ही आमच्या संस्थेक संपर्क करीत. हांगासर एक जॉट फॉर्म दिला ते तुम्ही फिल करा आणि तुमकां खंयची सर्विसेस जायचे म्हण सांगले तर जाल्यार आमकां नोटिफिकेशन येता. आमी तुमकां संपर्क करून तुमकां जाय अशी माहिती दितल्या. ना तर जाल्यार 1-to-1 कॉल बुक करीत. हांगासर दिल्ल्या नंबराक तुम्ही मेसेज धाडली तर जाल्यार तुमकां सूट विवर दिवन जाय आसले प्रॉडक्ट आमी दितल्या. देव बरें करूं. परत मेळया दुसऱ्या व्हिडिओ.